झी 24 तास एक पाऊल पुढे। पाण्याचं योग्य नियोजन केलं तर कमी पाण्यावर कांदा आणि लसूण ही पिकं घेता येतात, हे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलंय। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनामुळे हा प्रयोग जेवूर परिसरात 200 एकरावर यशस्वी करण्यात विद्यापीठाला यश मिळालंय। पूर्वी सर्वसाधारणतः कांद्याचं उत्पन्न 50 ते 55च्या जवळपास राहत असायचं, पण या वर्षी आमचं उत्पादन 100% यशस्वी झालेलं आहे। विद्यापीठानं जेवूर परिसरातील शेतकऱ्यांना कांद्याचं बसवंत 780 आणि लसणाचं गोदावरी आणि NRC 200 हे वाण देऊन शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं। ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि वाफ्यांची विशिष्ट रचना केल्यामुळे कांदा आणि लसूण पिकाचं चांगलं उत्पादन इथल्या शेतकऱ्यांना मिळालंय। हे जे वाफे केलेले आहेत, हे वाफे अतिशय छोट्या प्रमाणात केले, कमी पाणी दिलं आणि त्याला वरंगळीचा असा उतार दिला आणि त्या उतारामुळे झटपट पाणी खाली निघून जायचं आणि कमी पाण्यावरती कांदा कसं, कमी पाणी जर कांद्याला असेल तर कांदा अतिशय चांगला येतो। ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी कांदा लवकर पोचत नाही, त्याला वेळ लागतो आणि कांदा कमी निघतो। आम्ही त्याला ठिबक वापरलं, काहींनी स्प्रिंकलर वापरलं आणि त्याच्यामुळं हा अतिशय चांगल्या प्रकारचा कांदा आम्ही काढलेला आहे। सभोवतालच्या आसपास जवळजवळ 200 ते 250 एकरवर कांद्याची लागवड झालेली आहे आणि ह्या वर्षी कमी पाऊस असून सुद्धा आम्हाला भरघोस उत्पन्न ह्या कांद्यापासून मिळालेलं आहे। कमी पाण्यातलं हे तंत्रज्ञान राज्यातील अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठानं कांदा उत्पादन तंत्रज्ञान शिबिर भरवलंय। शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी स्वतः तंत्राची माहिती देऊन शेतकऱ्यांना प्रेरणा दिली। सगळ्याचा जर वापर करून शेतकऱ्यांनी जर कष्ट केले तर आपण चांगल्या प्रकारे पीक घेऊ शकतो, हे चांगलं उदाहरण या ठिकाणी आहे। या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातून शेतकरी या उपक्रमाला भेट देत आहेत। कमी पाण्यात जे प्रगती केली आहे, आमच्यापाशी आम्ही भरपूर पाणी असून त्यात अधिकही सुधारणा करू शकू। दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांना यापुढे कमी पाण्यातच उत्पादन घ्यावं लागणार आहे। त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठाचं हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे। मात्र कृषी विस्ताराचा वेगही वाढवणं तितकंच आवश्यक आहे। झी 24 ताससाठी निखिल चौकर, अहमदनगर। झी 24 तास एक पाऊल पुढे।